स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघा अशा पद्धतीची स्लीव डिझाइन बघणार आहोत. बघा एकदम सुंदर अशी तयार डिझाइन झालेली आहे आपली. तर बघा इथे आपण पफ क्रिएट केलेला आहे आणि खाली ही पट्टी लावलेली आहे. जेवढ्या आपल्या ब्लाउजला पट्टी आलेली आहे तेवढ्या पद्धतीची आपण इथे पट्टी लावलेली आहे. जर तुमची जाडी असेल तर अजून छान दिसेल. तर बघा किती सुंदर असं डिझाइन तयार झालेला आहे. तर आपण या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओ मध्ये दोन्ही सुद्धा दाखवणार आहोत. तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया. तर बघा सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा उंची मोजताना बघा व्यवस्थित असा जिथपासून आपली बाही जॉईन झालेली आहे शोल्डर पासून तिथून टेप ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने उंची मोजायची आहे. तर आपली उंची आलेली आहे इथे 10 इंच. तर बघा सर्वात आधी आपण अस्तरवर कटिंग करायची आहे आणि नंतर आपल्या मेन फॅब्रिकवर. तर बघा अस्तर असं मी 4 फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा ही रेष आपला जिथे कुठे कपडा खालीवरी असेल त्याच्यामुळे इथे सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर उंचीचं माप टाकायचं आहे 10.5 इंच. तर बघा जी खाली आपण रेष ओढलेली आहे ते मार्जिन सोडून आपल्याला बरोबर ती रेषेच्या वरती 10.5 इंच मार्जिन करायचं आहे. तर अर्धा इंच आपण शिलाईसाठी वाढवून घेतलेला आहे. आणि बघा जिथे आपली उंचीचं माप आलेलं आहे तिथे आपल्याला सरळ एक लाईन म्हणजे रेष ओढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आहे वरतून आपल्याला बरोबर असा टेप ठेवायचा आहे आणि एक 2.5 इंचावर मार्जिन करायचं आणि त्यानंतर आपल्याला 2.5 इंचावर मार्जिन केल्यानंतर इथे सरळ थोडीशी रेष ओढून घ्यायची आहे. अंदाजीच ओढायची आहे, मार्जिन करून ओढायची गरज नाही इथे रेष. आणि बघा त्यानंतर आपल्याला बाहीचं माप मोजायचं आहे. तर बघा आपलं दंडे घेऱ्याचं माप ते हे बघा अशा पद्धतीने 3.5 ते 4 इंचावर आपल्याला दंडेघेर मोजायचा आहे. तर बघा किती आहे आपला दंडेघेर 6 इंच. 3.5 उंचाईवर मी मोजलेला आहे आणि बघा 6 इंच दंडेघेर आहे. तर बघा आता काय करायचं आहे आर्महोल आपल्याला 6 इंचावर सर्वात आधी मार्जिन करायचं आहे आणि परत एक 7 इंचावर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा आपण इथे जे 1 इंच मार्जिन वाढवलेला आहे 6 ते 7च्या दरम्यान. तर आपलं आर्महोल एकदम व्यवस्थित बसतं. तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग करून बघा आणि त्यानंतर खाली आपल्या मोजून घ्यायचं आहे. तर किती आहे आपल्याला बाही 5.25 इंच. तर बघा अशा पद्धतीने जेवढी आहे तेवढं मार्जिन करायचं आहे 5.25 आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा अशा पद्धतीने परत 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आता काय करायचं आहे आपल्याला ज्या मार्जिन रेषा आहे आपल्या त्या सर्वात आधी मार्जिन रेषा आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत. तर बघा आता आपली बाही खालून व्यवस्थित आखून झालेली आहे. आता आपलं राहिलेलं आहे वरती बाहीला आकार कशा पद्धतीचा द्यायचा आहे. तर बघा बाहीला आकार देण्यासाठी 2 इंचावर मार्जिन करायचं आहे आणि बघा जे 2 इंच आपण मार्जिन केलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला बाहीला आकार द्यायला सुरुवात करायची आहे 2 इंचाच्या पुढे. आणि त्यानंतर आपल्याला बाहीला खालून फ्रंट भागासाठी जो आपल्याला खोल आकार लागतो तो सुद्धा इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपल्याला कटिंग करायचा आहे. हा जो आकार आहे आपला आपण दिलेला आहे हा फ्रंट भागासाठी लागतो. एवढे लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच नवीन अस्त्रांचा प्रॉब्लेम येतो की जो समोरचा फ्रंट भाग आहे तो पाठीमागे जॉईन करतात आणि पाठीमागचा भाग फ्रंट मध्ये जॉईन करतात. तर असं होऊ द्यायचं नाही. आणि त्यानंतर बघा आपण इथे कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे आणि आता जो आपला फ्रंट भागाचा आकार आहे तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. बघा एक लाईन लक्षात ठेवून आपण व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा मी आपलं जेवढी लेस बॉर्डर आहे आपली ब्लाउजची बॉर्डर जेवढी लेस आहे त्याच पद्धतीचे मी खालून बाही कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा
तुमची जेवढे मेन फॅब्रिकची डिझाईन असेल, बाही डिझाईन म्हणजे खाली पट्टी, तेवढीच तुमची मोठी सुद्धा निघू शकते, काही अडचण नाही. आणि त्यानंतर आपली बाही व्यवस्थित असं ठेवायचं आहे. बघा, इथून वरतून 3 इंच आणि दोन्ही साईडने मी 5.5 इंच मार्जिन सोडलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, या बाजूने 5.5 इंच आणि इकडून सुद्धा 5.5 इंच जी आपलं आहे कटिंग शिल्लक केलेली बाही संपल्यानंतर ते मार्जिन आहे. बघा, इकडून 5.5 आणि पलीकडून 5.5 दोन्ही साईडने बघा हे असं आपण मार्जिन सोडलेलं आहे 5.5 इंच इकडून सुद्धा बघा. आणि त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक उलट सारखं बघायचं आहे आणि व्यवस्थित असं मधोमध सेंटर घेऊन कट करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आता आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित सर्वात आधी एकीकडच्या प्लेट टाकून घ्यायची आहे. बघा, जेवढा आपण 5.5 इंच कपडा सोडलेला आहे तेवढा याच्यामध्ये आपला गेला पाहिजे. तर बघा, एक एक करून आपण 3 प्लेट इथे टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्ती प्लेट हव्या असतील तर तुम्ही जास्त कपडा सोडायचा आहे आणि जास्त प्लेट टाकली तरी काही अडचण नाही. तर बघा, एकीकडे आपण अशा पद्धतीने आपण इथे प्लेट टाकून घेतलेले आहेत. दुसरी साईडने सुद्धा हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला इथे अपोजिट साईडने प्लेट टाकायची आहे. तर बघा, मी सर्वात आधी या साईडने पलीकडची प्लेट सुद्धा बघा मी कशा पद्धतीने एकसारख्या प्लेट टाकायच्या नाही, अपोजिट साईडने टाकायच्या आहे. आणि त्यानंतर आपण इथे थोडीशी टिप टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण इथे टिप टाकून घेतलेले, त्यानंतर वरती सुद्धा आपल्याला प्लेट अशा हाताने सेट करायची आहे आणि वरती सुद्धा इथे थोडीशी टिप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा कपडा सरकणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला प्रेस मारून घ्यायची आहे. बघा, इथे माझा सिल्की कपडा आहे, जरी तेव्हा मला इथे प्रेस मारायची गरज नाही. तर त्यानंतर आपली बाही ठेवायची आहे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मधोमध सेंटर व्यवस्थित आपल्या मिऱ्याच्या दोन्ही सेंटरमध्ये ठेवायचं आहे. आणि आता वरतून आपल्याला टिप टाकायची आहे बघा. आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण टिप टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, अस्तरवर अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर टिप टाकायची आहे. मेन फॅब्रिकवर टिप येऊ द्यायची नाही. आणि नंतर आपल्याला फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे. आतमध्ये आपल्याला अस्तर फोल्ड करून व्यवस्थित फिनिशिंग टिप टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्या मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला सर्व कोण बाही जॉईन करून घ्यायची आहे. पूर्ण बाजूला आपली बाही जॉईन झाली पाहिजे. तर बघा, आता आपली बाही पूर्ण व्यवस्थित सगळीकडून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. आणि त्यानंतर जो शिल्लक वरती कपडा आहे आपला तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित अस्तर बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता काय करायचं आहे, आपली जी पट्टी म्हणजेच आपली ती बॉर्डरची लेस आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने दोन्हीकडून फोल्ड म्हणजे टिपा टाकून घ्यायच्या आहे. आणि नंतर आपल्याला ती सरळ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला लेसवर म्हणजेच आपल्या बॉर्डर पट्टीवर टिप टाकत घ्यायची आहे, फिनिशिंग टिप टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपली पट्टी बाहीला जॉईन करायची आहे. बघा, एकदम सुंदर डिझाईन तयार आहे होणार आहे आपलं. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आपण लेस जॉईन करून घ्यायची आहे. आपली खालची बॉर्डर जी आपली डिझाईन आहे बाहीची ती अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे. आणि मध्ये तुम्हाला शो बटन तुम्ही लावायचं असेल ते सुद्धा लावलं तर सुंदर लुक तयार होतो. बघा किती सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे अगदी कमी वेळात. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर डिझाईन तयार झालेला आहे. नवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा.